भाऊजी, मी काय म्हणते, आज एवढा मोठा समारंभ आहे तर आपण समीरला पण इथे बोलून घेऊयात का? नाही म्हणजे त्याची 4 लोकांची ओळखी पण होतील आणि ताई आणि तुमची परत भेट होईल आणि तुमचं मत ठरायला बरं होईल ना. नाही म्हणजे हे बघ वरदा, आपण आयत्या वेळेला बोलवलं तर चांगलं दिसणार नाही. आपण नंतर बोलूया त्याला. तू जा बघू आतमध्ये जा. देवा, आता मी वरदाला कसं सांगू की समीरच स्वप्नील आहे म्हणून? आणि काय घडलं माझ्या हातून? मी त्याच्या डोक्यावर वार केला. स्वप्नीलची तब्येत कशी हे कळायलाच पाहिजे. नेमका अवनीचा फोन लागत नाहीये. नेहमी जेव्हा गरज असते तेव्हा फोन कसा नाही लागत? शांत हो प्लीज. आणि बघ, या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया. त्या घरात इतकी गर्दी आहे, आपल्याला जायला पाहिजे, उशीर होईल. चल शांत व्हाने, चल लवकर. सूर्यकांत आणि रावसाहेब दिसत नाहीत कुठे? अहो, कंपनीत ऑडिटचं काम आलंय बघा, त्यामुळे ते तिकडेच अडकले. हो, तसेही अनेराजे आहेतच ना इथे. हो ना, खरं तर हा सोहळा अनेराजांसाठीच आहे. त्यांच्या कर्तृत्वाने कंपनीला कुठच्या कुठे नेऊन ठेवलंय. खरंय तुमचं, अनयराजेंनी खूप मेहनत घेतली बघा. पण या आजच्या कार्यक्रमाची जाण असलेले अनेराजे आहेत कुठे? त्यांना भेटायचंय आम्हाला. बघतेस ना, सगळे फक्त अनयराजेंच्या नावाचा जयघोष करतायत, जसं काही घरात बाकी कोणी काही करतच नाही. पाहतोयस ना मेघदत्त? नाही, पण मी नाही हे सहन करणार. आऊसाहेबांना यांचं नाव घ्यायला लावणारच. बघतो. आऊसाहेब, मघापासून बघतोय आम्ही, तुम्ही फक्त अनयराजेंचं नाव घेताय, पण या सगळ्यात आणखीही कोणाचा तरी वाटा आहे. खूप मेहनत आहे हे विसरताय. असं कसं विसरू जी आम्ही? ते नाव तर फार महत्वाचं आहे. अनयराजेंसोबत हे करण्यासाठी एका व्यक्तीनं फार मेहनत घेतली आहे जी, आणि ती व्यक्ती आहे रेवा. अनयराजेंच्या पत्नी निलांबरा. याच नावाची आठवण करून देत होतात ना तुम्ही? मग त्या आहेत कुठे? अनेराजे येईपर्यंत निदान त्यांची तरी आम्हाला भेट होईल. हो, रोमिला जा, रेवाना लवकरात लवकर घेऊन या. अवनीचा फोन का लागत नाहीये? काय झालं असेल तिकडे? एकटीच आहे ती. मी तिला असं एकटं टाकून यायला नको होतं. काही बरं वाईट घडलं असेल तर ती एकटी कसं निस्तरेल सगळं? अनय, तू इथेच आहेस अजून? चल खाली चल. तेव्हा एवढं सगळं झाल्यावर तू... अनय, मला कळतंय, पण खाली सगळे खोळंबले तुझ्यासाठी. मला आता हा फोन लागल्याशिवाय काहीच सुचणार नाही. अवनीला फोनच लागत नाहीये. आपल्याला फोन लागत नाही म्हणजे अजून काहीच कळलं नाही तुला? तेच तर, मला वाटायला लागलं की मीच तिथे जाऊन बघतो काय झालंय ते. अरे पण खाली सगळे तुझ्यासाठी थांबले, तुझंच कौतुक करायला वाट बघतायत तुझी. मी काय सांगू त्यांना? कसलं कौतुक? असं हसत उभ्या उभ्या त्यांचं कौतुक झेलणं जमणार आहे का मला? अनय, मला प्रकरणाचं गांभीर्य कळत नाहीये का? पण आपण काही हालचाल केली ना आता तर उगाच प्रॉब्लेम होईल. तुला माहितीये ना, घरात मीडियाचे लोकही आले. हे सगळं काय होऊन बसलंय? मला कळायला सुद्धा मार्ग नाही की तो जिवंत आहे की मेला ते. कोण मेलंय?
मेला? अगं काहीतरी काय ऐकतेस तू? नाही, मी ऐकलं कोणीतरी मेलंय. तुम्ही सांगितलं. कोण मेलंय? अगं रॉमिला, बरी आहेस ना तू? आम्ही असं मरण्याबद्दल उगाचच बोलू का? अगं त्याला गेला असं म्हणायचं होतं, हो ना? म्हणजे त्यांनी ना त्याच्या ऑफिसमधल्या पिऊनला कामाला पाठवलंय, तर तो तिथे पोचला का नाही या टेन्शन मध्ये होता तो. बर, तू कशाला आली आहेस इथे? खाली बोलवलंय तुम्हाला आऊसाहेबांनी. आता निरोप देण्याचं कामच राहिलं होतं माझ्या नशिबात. या लवकर, सगळे वाट पाहत आहेत. हो, तू पुढे हो, आम्ही येतोच. अने तू जा खाली लवकर. आधीच रॉमिलाने काहीतरी अर्धवट ऐकलंय, ती बरळायची उगाच काहीतरी. जा तू. अगं पण मी आता खाली. अने मी करते हवं तर अग्नीला फोन. आणि तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्या बरोबर. वेळ आलीस ना तर मी जाईन अग्नीकडे. तू जा, लवकर जा. अग्नी फोन उचल. या. सोनियाचा दिन आजी अमृते पाहिला असं झालंय जी आम्हाला. अण्णासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं शिपुरापुरासाठी. या गावाच्या विकासासाठी या कंपनीची पायाभरणी झाली होती जी. आज पाहता पाहता आपण हिरक महोत्सवी वर्ष साजरं करतोय हे पाहून आमच्या डोळ्याचं अगदी पारणं फिटलं बघा. रावसाहेब आणि सूर्यकांत यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं आणि आमच्या अनयराजेंनी ते पुढे नेलं. अनयराजे, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? सगळ्यांना तुमच्याशी बोलायचंय बघा. बोलताय ना? हा. अनयराजे, आज इतका मोठा दिवस आहे, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. नाही म्हणजे इतक्या मोठ्या कंपनीची जबाबदारी घेतलीत तुम्ही, काही कंपनीचे तुमचे फ्युचर प्लॅनिंग असतीलच ना? मी अनयराजे, अहो काय झालं? उत्तर देताय ना त्यांच्या प्रश्नांना? हो. फोन आला मला, घ्यायला हवा. अग्नी, कुठे आहेस तू? मगाचपासून तुझा फोन का लागत नाहीये? मला सांग, आता स्वप्नील कसा आहे? अनय, अनय, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. चूक झाली? काय बोलतेस तू? स्पष्ट सांग. अनय, अनय, तो 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 मेलाय. अनय, तो मेलाय. He's dead. मी अगं काय बोलतेस तू? असं कसं होईल? असंच झालंय. नाही, मलाही वाटलं नव्हतं की हे असं काहीतरी होईल. मी फक्त त्याला इकडे काय? अग्नी, काय बोलतेस तू? मी ऐकलं नाही, माझं लक्षच नव्हतं. नाही नाही, काही नाही, काही नाही. जे 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 झालं ते झालंय. नाही, आता मी बघून घेईन काय करायचं ते. नाहीतरी स्वप्नीलचं काय करायचं
हा मोठा प्रश्न होताच माझ्या पुढ्यात. अगं पण आता नाही, तू काही काळजी करू नकोस. आणि स्वप्नीलच्या बॉडीचं काय करायचं ते बघेन मी. तू काळजी करू नकोस. मी ठेवते फोन आता. हा, बाय. अरे अनय राजे, आपण इथे? आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, प्लीज तुम्ही सांगाल का? तर द्या ना आम्हाला जरा. अनेराची काहीतरी माहिती द्या आम्हाला. आम्हाला काहीतरी विचारायचं, क्वेश्चन विचारायचं. प्रोजेक्टची माहिती हवी ती. अने राजे इथे सापडलेच आहेत, तर इथेच इंटरव्ह्यू उरकून टाकूयात ना. अनय राजे, सर्वात प्रथम आपलं हार्दिक अभिनंदन. आपल्या नवीन प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काही सांगाल का? नाही म्हणजे अवनीजी आणि आपण मिळून जे केलंय ते. म्हणजे तुमच्या या कामामध्ये अवनीजींचा हातभार खूप मोठा आहे. त्या आल्या नाहीत आज, कुठे गेल्यात? काही प्रॉब्लेम? त्या काय करतात आता, तुम्ही काय सांगू शकाल का? तो मेलाय आलाय. आपल्या नवीन प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काही सांगाल का? नाही म्हणजे अवनीजी आणि आपण मिळून जे केलंय ते. अवनीजी कुठे आहेत? त्या काय करतात आता, तुम्ही काय सांगू शकाल का? अहो अनय राजे ऐका. अहो अनय राजे ऐका. बोलत नाही. हो, सांगतो आम्ही. ते बघा, अनय राजे आलेच. तेच तुम्हाला कंपनी बद्दलची सगळी सविस्तर माहिती देतील. या अनय राजे. अनय, लोकांना कंपनी बद्दल माहिती हवी आहे तुझ्याकडून. हे बघ, 2 शब्द तरी बोल त्यांच्याशी. त्यांना एकदम असं टाळणं योग्य नाही. अनय राजे, कंपनीच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? आज तुमची कंपनी इतक्या मोठ्या हुद्द्यावर नेऊन ठेवलीत, याचं नेमकं रहस्य काय? कंपनीच्या चालू प्रोजेक्टची माहिती तरी द्या आम्हाला. माफ करा, पण अनय राजेंची तब्येत जरा बरी नाहीये आज. त्यांना सकाळपासून खूप अस्वस्थ वाटतंय. तरी खास तुमच्यासाठी आलेत ते इथे. तर त्यांच्या वतीने जर मी तुमच्या सगळ्यांशी बोलले तर चालेल तुम्हाला? त्यांच्या मनातलंच तुम्ही बोलणार, आम्हाला काही हरकत नाही. आऊसाहेब, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल ना की मी हा श्लोक का म्हणाले. कारण कुठल्याही शुभ कार्याच्या आधी किंवा नवीन कार्याच्या आधी आपण गणपतीला आवाहन करतो की आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. तसंच आज मलाही असं वाटतंय की आपलं हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, म्हणून मी गणपतीला आवाहन केलं. आज सरनोबत इंडस्ट्रीजसाठी नवीन पर्व आहे आणि म्हणूनच आजच्या शुभ दिवशी मला देवाला हेच सांगायचंय की आमच्यावरची सगळी संकट दूर कर. आमच्या हातून जर काही चुका घडल्या असतील तर त्या पोटात घाल. आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे आमचंही कधी वाईट होणार नाही ह्याची काळजी घे. सगळं ठीक कर. सदैव आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहा. अनय सरनोबत कुठे आहेत? ते बघा तिकडे. अनय सरनोबत, बोला. सरनोबते रचिला पाया, अनय राजे झालेशी कळस. ऐका नाही? काय? अभिनंदन करतो या तुमचं. ऐकलं तुमच्याबद्दल. कंपनी लई मोठी केली म्हण. छान छान. ठीक आहे, निघू मी? अहो थांबा की राव.
काम आहे आमचं तुमच्याकडे, बोला की वाईच. कोण आहात तुम्ही? हे पहा, मी तुम्हाला ओळखत नाही. नवीन आहे या गावात, काम होतं जरा तुमच्याकडे. 2 घटका बोला. मुंबईहून आलोय. मुंबईहून? हे पहा, मी खूप थकलोय. आपण उद्या बोलूया का? कल करे सो आज, आज करे सो अब. स्वप्नील महाजनला शोधतोय म्या. ओळखता काय स्वप्नीलला? ओळखतात? तुम्ही कोण आहात? ये नाचीज वो चीज है जो खोल दे सबके नाडे. मी इन्स्पेक्टर बाजीराव जमदाडे. बाजीराव सिंगम नाही, जमदाडे. मुंबई क्राईम ब्रांच. त्याने खाणार. वा, वाडा अतिशय छान आहे तुमचं, आणि असायलाच हवा. तुम्ही या गावचे जहागीरदार म्हटल्यानंतर तुमचा हा रुबाब हवाच. आणि घरात कसलं तरी सेलिब्रेशन चाललंय. नेमकं काय केलंय तुम्ही? एक पोलीस म्हणून मला जाणून घ्यायचंय की तुम्ही नेमकं काय केलंय. नाही नाही, काहीच केलं नाही. प्रचंड प्रामाणिक दिसताय तुम्ही. नाही म्हणजे तुमच्यासारखे बॉसेस तसंही काही करत नाही. तुमच्या हाताखालचीच माणसं मेहनत करत असतात. ते त्यांचं यश असतं आणि नाव तुमचं होतं. पण तुमचा या यशामध्ये सहभाग नाही हे तुम्ही कबूल केलं. आपल्याला लय बरं वाटलं. पण म्हणजे कशासाठी हे चाललंय ते तरी सांगा की राव. ते आमच्या कंपनीला 75 वर्ष पूर्ण झाली ना, म्हणून काही गेस्टना बोलवलंय. क्या बात. बराच लांबचा पल्ला गाठलेला दिसतोय तुमच्या कंपनीने. बरेच लोक असतील ना तुमच्याकडे कामाला. स्वप्नील सुद्धा असेल. स्वप्नील महाजन. स्वप्नील आणि अवनी दोघे चांगले मित्र आहेत. आणि अवनी ही तुमच्याकडेच काम करते हे मला स्वप्नीलच्या बाबांकडून कळालं. काय? कोण स्वप्नील? मी नाही ओळखत. असं? पण अवनीला ओळखता ना तुम्ही? ते अवनी इथं आहे म्हणजे स्वप्नील येईलच ना. आणि शिपुरापूर इतकं छोटं गाव आहे की कोणताही नवखा माणूस तुमच्या नजरेतून सुटूच शकत नाही. मी सांगितलं ना, मी ओळखत नाही. आणि तसंही कोणत्याही माणसाची माहिती काढण्याइतपत वेळही नसतो माझ्याकडे. तेही खरंय म्हणा. तुम्हाला वेळ कसा असणार? तुम्ही जहागीरदार. मी बघा ना, मी विसरलो तुमचा रुबाब. स्वप्नील 4 दिवसापासून बेपत्ता आहे. त्याच्या बाबांनी सांगितलं. आणि अवनीचे आणि स्वप्नीलचे घनिष्ठ संबंध आहेत. अवनी इथेच असेल ना, की तीही गेली पळून? हे पहा, मी आता जरा बिझी आहे. आपण नंतर बोलूया का ह्याच्यावर? बरोबर. तुम्ही स्वप्नीलला ओळखतच नाही म्हटल्यानंतर तुमच्याशी बोलून काय फायदा ना. मला असं वाटतंय की हा गुंता सोडवण्यासाठी मला अवनीला भेटायलाच हवं. अवनी आली असेल ना इथे? नाही, तुमच्या कंपनीची पार्टी म्हटल्यानंतर